नमस्कार, जय हिंद शिक्षक मित्र हो, मी अमोल देशमुख स्वागत करतो। शिक्षक भरती 2026च्या बद्दल ना एक सर्वात मोठा अपडेट आलेला आहे। एक ऑफिशियल पत्रक जे आहे ना तर ते आलेलं आहे आणि या पत्रकाच्या आधारे जाहिरात नेमकी कधी येणार आहे, याची टाइमलाईन कोणती आहे आणि सध्या या ऑफिशियल पत्रकानुसार आपली शिक्षक भरती कोणत्या टप्प्यावर आहे अचूकपणे तुम्हाला समजून येईल। चला आजचा व्हिडिओ सुरू करूया। बघा, आता हे जे पत्रक आहे तर हे पत्रक आहे 20 मार्च 2026, म्हणजे हे कालचं पत्रक आहे। या पत्रकामध्ये नांदेड जिल्हाधिकारी गट शिक्षण अधिकारी जे आहे, म्हणजे जिल्हा नांदेडचे गट शिक्षण अधिकारी जे आहेत तर त्यांनी सगळ्या ज्या काय म्हणतात की पंचायत समिती आहेत तर त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे। आणि या पत्राचा विषय काय आहे? पदोन्नती, विचार क्षेत्रातील येणाऱ्या शिक्षकांची पदोन्नती विषयक माहिती सादर करण्याबाबत। म्हणजे आता शिक्षण विभागामध्ये पदोन्नतीसाठी जे शिक्षक पात्र ठरलेले आहेत, ज्यांची टीईटी किंवा टेट किंवा केंद्र प्रमुखची जी परीक्षा जी आहे तर ते पास झालेले आहेत, तर अशा लोकांची माहिती जी आहे तर ती सादर करण्याविषयी जे आहे ना तर ते सगळ्या पंचायत समितीला गट शिक्षण अधिकारी यांनी काय केलेलं आहे, पत्र पाठवलेलं आहे। आणि सेम प्रकारची प्रोसेस प्रत्येक जिल्ह्यासाठी चालू झालेली आहे। आणि यासाठी एक तारीख जी आहे तर ती आलेली आहे समोर। तारीख जी आहे तर ती 24/3/2026 पर्यंत, म्हणजे इथून पुढे आपले जे 4-5 दिवसामध्ये जे आहे ना तर ती सगळी माहिती जी आहे तर ती गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे जमा झालेली असणार आहे प्रत्येक जिल्ह्याची। न आता यामध्ये पाहण्यासारखं काय आहे बघा, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आता यामध्ये यांनी सिव्हिल अपील जी आहे तर ती न्यायालयाने सांगितलं होतं की बाबा 2 वर्षाचं टीईटी जे आहे तर ते पास होणं गरजेचं आहे जर तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तर तो देखील एक संदर्भ दिलेला आहे, शासन निर्णय दिलेला आहे। उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने न्यायालयाचे निकष निश्चित केले आहेत। ठीक आहे, न्यायालयाचे निकष जे आहेत तर ते तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल तर टीईटी असायला पाहिजे। शासनाने पदोन्नती प्रक्रिया राबवताना शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण व या अर्हतेबरोबर पदोन्नतीसाठी आवश्यक अशा अन्य अर्हता धारण केली पाहिजे। म्हणजे टीईटी तर गरजेचं आहेच, पण त्यासोबतच्या आणखी काही ज्या पात्रता आहेत तर त्या देखील धारण करणं गरजेचं आहे। म्हणजे जसं की 5 वर्ष जे आहे, 3 वर्ष जे आहे तर तुमची सर्व्हिस झालेली पाहिजे, नंतर तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं। अशा शिक्षकांनाच पदोन्नती देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत। म्हणजे प्रमोशन जे आहे ना तर ते सध्या आपल्या शिक्षण विभागात चालू आहे। मला हे म्हणायचं आहे, ज्यावेळेस प्रमोशनने जे शिक्षक आता जुने शिक्षक ज्या रूलवर काम करत आहेत त्यांचं प्रमोशन होईल, वरच्या पदावर जातील, त्यावेळेस खालची पदं रिक्त होतील आणि खालची किती पदं रिक्त होतील याचा एकदा आकृतीबंध म्हणा किंवा अंदाज जो आहे तर तो शासनाला आल्यानंतर बाकी सगळ्या जिल्ह्याच्या म्हणा किंवा महाराष्ट्रामधील एकूण किती शिक्षकांची पदं रिक्त आहेत हा आकडा समोर आल्यानंतर एकंदरीत आपल्याला जाहिरात जी आहे तर ती दिसायला येईल। ठीक आहे, आता बाकी यामध्ये खूप काही असं विशेष नाही आहे, पण यामध्ये कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आहे, ठीक आहे, अधिकारी वर्ग 3 आहे, केंद्र प्रमुख आहे, मुख्याध्यापक आहे, इत्यादी प्रवर्गातील काय आहे पदोन्नती जे आहे ना तर ते द्यायचं आहे। म्हणजे आता जे शिक्षक आहे तर ते विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख किंवा इतर पदावरती जाणार आहे तर त्यांचा एक्झॅक्ट डेटा काय आहे या पत्रान्वये 24 मार्चपर्यंत जो तर मागवलेला आहे। अशीच परिस्थिती सगळ्याच्यात आहे ना। आता शिक्षक भरतीची जाहिरातीच्या या अनुषंगाने सध्या हा टप्पा जो आहे तर हा डेटा कलेक्शनसाठी आहे, डेटा संकलन करणं चालू आहे की कुठले कुठले शिक्षक आपल्या पंचायत समितीमध्ये आहेत की ज्यांचं टीईटी पास झालेलं आहे आणि त्यांची नावे जी आहे तर ती यादीमध्ये विसरता कामा नये याची दक्षता घेण्यात यावी। ठीक आहे, म्हणजे डेटा संकलन चालू आहे आणि पुढच्या 2-3 महिन्यामध्ये ही जी शिक्षक भरती जी आहे तर याच्यासाठी चांगले जे आहेत ना तर ते दिवस आलेले आहेत। म्हणजे एकदा प्रमोशन झाल्यानंतर लगेचच मग एकदा खाली किती रिक्त जागा आहेत त्याची एकदा नंबर येईल समोर आणि नंतर मग लगेचच भरती प्रक्रिया जी ती होणार आहे ना। मी अगोदर देखील सांगितलं आहे की 15 जूनच्या पूर्वी जे आहे ना तर ते मला असं वाटतं की शिक्षक भरती जी आहे ना तर ते व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांचं नुकसान वगैरे नको व्हायला। पण जर कदाचित समजा प्रोसेस लांबली तर 15 जून जुलैमध्ये देखील किंवा ऑगस्टपर्यंत देखील जे आहे ना तर ही जाहिरात, शिक्षक भरतीची जाहिरात जी आहे तर ती थोडीशी लांबू देखील शकते। आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता। आता पुरतं एवढंच, थांबतो, पुन्हा भेटूया। राम राम।